नमस्कार मित्रांनो, माझं नाव विनीत बनसोडे. मराठी माणसाला व्यवसाय शिकवायचा असेल तर एखाद्या विशेष प्रोग्रामची गरज आहे आणि तशीच निर्मिती झाली सॅटर्डे क्लब ग्लोबल मेंटरिंग प्रोग्राम. जगामध्ये ज्या ज्या व्यक्तींनी ज्या महाराष्ट्रीयन व्यक्तींनी आपल्या बिझनेसमध्ये काहीतरी करून दाखवलेलं आहे अशा प्रत्येक व्यक्तीला आम्ही इकडे इन्व्हाइट करण्याचा प्रयत्न करतो आणि तो व्यक्ती येऊन आपल्या मराठी एंटरप्रेनरला जो हल्लीच त्यांनी बिझनेस सुरू केलेला आहे, 4-5 वर्ष बिझनेसमध्ये आहे, अशा गोष्टी शिकवतो ज्या त्यांनी त्याच्या बिझनेसमध्ये अनुभवलेल्या असतात आणि त्याच्या शिकण्यातनं आपले लोक शिकतात. आणि ह्या मेंटरिंग प्रोग्राममध्ये आपण एक टीम होतो, 30-40 जणांची एक ग्रुप होतो आणि त्या ग्रुपमध्ये लोक एकमेकांना मोटिवेट करतात, एकमेकांना हेल्प करतात, एकमेकांना जो बिझनेसमध्ये ज्या अडचणी असतात त्याच्यावर आपण डिस्कशन करतो. What do you want now? Yes. Ready? असा कुठलाच बिझनेस असू शकत नाही की ज्याला चॅलेंजेस नाही आहेत. डेलिगेशन ह्या गोष्टीसाठी मला बरंच आव्हानाला सामोरं जावं लागलं. मला सेल्सबद्दल थोडंसं चॅलेंजेस होते. डेलिगेशनमध्ये आणि स्किल्ड वर्कर्स, फायनान्स कसं हँडल करायचं, मोस्टली डेलिगेशन अँड पीपल मॅनेजमेंट. आपण काय आहोत आणि आता आपल्याला किती पल्ला गाठायचा आहे. सिस्टीम आणि प्रोसेस, आमच्या रादर कुठल्याही कंपनीला सिस्टीम आणि प्रोसेसची फार गरज असते. एंटरप्रेन्युअरमधनं बिझनेस पण बनण्याचं चॅलेंज, आणि मला वाटतं हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. उद्योगबोध 2014 याच्या कॉन्फरन्समध्ये मेंटॉरिंग सेशनबद्दल माहिती मिळाली. मला वाटलं यस इट इज द चान्स जो मी घेतला पाहिजे. उद्योगपूरच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला मेंटरिंग सेशनबद्दल कळलं. तर बिझनेस करताना ट्रेनिंगसुद्धा तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे ट्रेनिंगसाठी जेव्हा आम्ही आमच्या विनीत बनसोडे किंवा मराठी सरांना भेटलो आणि त्यांनी आमच्यासाठी पहिलं मोठं ट्रेनिंग सेशन ऑर्गनाईज केलं. प्रत्येक सेशनमधनं नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. वन इज डेलिगेशन अँड सिस्टीम अँड प्रोसेस. दीपक घैसास सरांनी जे सांगितलं होतं की एव्हरी पेनी काउंट्स. डेलिगेशन, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स अँड ब्रँडिंग. टीमवर्क शिकायला मिळालं, लिडरशिप डेव्हलपमेंट झाली आणि टाईम मॅनेजमेंटबद्दल खूप शिकायला मिळालं. सेल्फ इमेज हा एक मुद्दा होता की आपण आपली स्वतःची इमेज सुद्धा ठरवायची असते. सेल्स टीम तयार केली. डेलिगेशन आणि फायनान्स मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीज मिळतात, त्या स्ट्रॅटेजी जर आपण खरंच इम्प्लिमेंट केल्या तर आपल्याला नक्की या गोष्टींचा फायदा होईल. वेन युअर फोकस ऑन वन थिंग, तेव्हा तुम्ही 99 वेगळ्या गोष्टी नाही म्हणाला पाहिजे. की ब्रँड बनावा आणि बँड बजावा, की त्याच्यातून आपली ऑर्गनायझेशन ग्रो होऊ शकते. कम्प्लीट माइंडसेट चेंज झाला याच्यामध्ये. हा इकडे आलं म्हणून मला अनेक गुरु भेटले. सक्सेसफुल एंटरप्रेनर होण्यासाठी कुठलाच फॉर्म्युला नाही. मंडे टू सॅटर्डे बिझनेसमध्ये काय करावं आणि संडेलाही कसा आराम करावा हे कोण शिकवेल तर सॅटर्डे क्लब. ईश्वर झा जे आले होते आमच्याकडे, त्यांनी आयडिया बॉक्स या कल्पनेविषयी जी काही माहिती दिली ती कल्पना मला खूप भावली. प्रत्येकच सेशन हे एक मेजवानी होती. विठ्ठल कामाने शिकवलं गॅप नॅप टॅप आणि डेलिगेशन. दीपक घैसास यांचं रिसिवेबल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. विठ्ठल कामाचं रियूज, रिसायकल अँड रिगेन. मिस्टर परांजपे यांनी घेतलेलं कॅश फ्लो इज इम्पॉर्टंट. सेकंड इनिंग आउटबाउंड लेक्चर आमचं झालं होतं कोलाडला. केतन कारखानिक सर आले होते, त्यांनी पीपल मॅनेजमेंट बऱ्याचशा गोष्टी आम्हाला सांगितल्या. मिस्टर उमेश श्रीखंडे फॉर हिज इन डेप्थ एक्सप्लेनेशन फॉर ॲडव्हर्टायझिंग अँड ब्रँडिंग. प्रभू देसाई सरांनी जे सांगितलं की सूक्ष्म तितके प्रभावित. पहिला बदल तर हा झाला की मी रोज ऑफिसला जाणंच बंद केलं. 10 वर्ष मी बिझनेसमध्ये आहे, परंतु एका लेवलला मी स्टॅग्नंट झालो होतो. तेव्हा सॅटर्डे क्लबमध्ये आल्यानंतर ज्या 5 गोष्टी मला मेंटॉरिंगमधनं कळल्या. बी अ पॅशनेट अबाउट युअर बिझनेस, बॅलन्स लाईफ इज अ मिथ. सेकंड थिंग, अंडर व्हॅल्यू ओव्हर परफॉर्मन्स. थर्ड गोष्ट जी आपल्याला सर्वात महत्त्वाची आहे की तुम्ही कुठली गोष्ट करताना कॅश फ्लो इज इम्पॉर्टंट. कुठल्याही टर्नओव्हरच्या मागे जाऊ नका. मला वाटतं की ह्या गोष्टी माझ्या आयुष्यात खूप मोठा चेंज आणत आहेत. की मी आर्टिस्ट आहे की बिझनेसमॅन आहे, हा मला मेन म्हणजे फरक कळला. जो एक्झिस्टिंग बिझनेस होता तो आम्ही डेलिगेट करून नवीन युनिट जे चालू केलं. रिक्रुटमेंट, शेअरिंग्स, को पार्टनर्स, ॲसोसिएट्स हे करून बऱ्याच ठिकाणी इम्प्रूव्हमेंट केलं. वन डोअर पॉलिसी ही जी इम्प्लिमेंट केली. मेजर पावलं मी पटापट उचलली जी
अनेक दिवसापासून डोक्यात होतं पण डेअरिंग होत नव्हती. मंथली MIS रिपोर्ट घेणं चालू केलं. मला जर बिझनेस ग्रो करायचा असेल तर मला वाटतं पहिल्यांदा मला फायनान्स रेज करायला पाहिजे. कम्युनिकेशनमध्ये मी थोडे इम्प्लिमेंटेशन्स केले. सिस्टम आणि प्रोसेसेस स्ट्रॉंग केल्या आणि ई पोर्टल लॉन्च केलेलं आहे. मॅक्सिमम कंपनीपासून लांब राहून फ्री होणं हे माझं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. त्यांच्या बिझनेसमध्ये जर त्यांना खरोखर ग्रोथ हवी असेल तर हा मॅन्डेटरी कोर्स आहे असं समजून हा कोर्स आपण केला पाहिजे असं मला वाटतं. सॅटर्डे क्लबच्या प्रत्येक मेंबर्सनी करणं आवश्यक आहे. फ्रॉम इंडिव्हिज्युअल टू एन इंडस्ट्रियलिस्ट. ज्याला कोणाला डायव्हर्सिफिकेशन करायचं असेल प्रत्येक महाराष्ट्रीयन उद्योजकाने मेंटरिंगमध्ये पार्टिसिपेट केला पाहिजे. कुणीतरी मेंटॉर तुमच्या बिझनेसमध्ये लागतो की जो रोज तुमच्या ॲक्टिव्हिटीत नसेल पण तो बाहेरून तुमचं चुकतंय का बरोबर आहे हे सांगू शकेल. त्यामुळे मला असं वाटतं की मेंटॉरिंग हे प्रत्येक उद्योजकासाठी आवश्यक आहे. जेव्हा आपल्याला फायदा होतो तेव्हा आपण इतरांना तो चांगल्या प्रकारे सांगू शकतो आणि सांगायला पाहिजे असं मला वाटतं. ज्या व्यक्तीला बिझनेस करायचा असेल त्यांनी हे सेशन्स करावे. मल्टी स्टेट ऑपरेशन करायचं आहे त्यांनी हे मेंटोरिंग सेशन जरूर करावं. मला वाटतं मेंटॉरिंग सेशन हे खूप व्हॅल्यू पॅक्ड असं सेशन आहे. मी खरं तर हे कोणालाही असं जे उठून येतील त्यांना सजेस्ट करणार नाही. जे एंटरप्रेन्युअर्स आहेत त्यांना खरंच पुढच्या लेवलला एक झेप घ्यायची आहे अशाच लोकांना हे मेंटॉरिंग सेशन सजेस्ट केलं पाहिजे. श्रीयुत माधवराव भिडे, मराठी माणसाने मराठी माणसाच्या विकासासाठी तयार केलेली चळवळ, त्याला माझा मानाचा मुजरा. भिडे साहेब आणि सर्व ट्रस्टी. सगळ्यात जास्त आभार मानायचे झाले तर ते अजित मराठे आणि विनीत बनसोडे. तो बिझनेस कसा हे सॅटर्डे क्लबमध्ये मला कळलं. सॅटर्डे क्लबमुळे माझ्या जीवनामध्ये खूप मोठी क्रांती झालेली आहे. पूर्ण मेंटरिंग ग्रुपचा आणि आमच्या कोचचा स्पेशल थँक्स मी आमचे जनरल सेक्रेटरी जे आहेत छबिराज राणे. दृष्टी प्रत्येकाला होती पण व्यवसायाचा दृष्टिकोन हा सॅटर्डे क्लबने दिला आहे. थिंक टुगेदर अँड ग्रो टुगेदर. आय थिंक एनर्जी इट्स अ बूस्ट इज इक्वल टू पॉझिटिव्ह एनर्जी. मैत्रीचे न तुटणारे धागे. सक्सेस पाथ फॉर अन एंटरप्रेन्योर्स आय वुड से. सॅटर्डे क्लब हा जीवनाची आणि उद्योगाची कला शिकवतो. मराठी उद्योजकांचा भरभक्कम पाया. इट्स ऑलवेज द सुपर एनर्जी. उद्योजकांचं प्रार्थनास्थळ. सॅटर्डे क्लब म्हणजे मराठी उद्योजकांची यशस्वी चळवळ. सॅटर्डे क्लबमध्ये आपला असा ठाम विश्वास आहे की प्रत्येक उद्योजकाला एका मेंटॉरची गरज आहे. जशी प्रत्येक खेळाडूला एका कोचची गरज असते तशीच उद्योजकाला मेंटॉरची गरज आहे. खेळताना आपण चुकलो, आपण पडलो, आपल्याला लागलं तरी देखील आपण परत चुका सुधारून परत उभं राहून खेळाला सुरुवात करू शकतो. पण उद्योगामध्ये आपण चुकलो, आपण पडलो तर मात्र आपल्याला मोजायला लागणारी किंमत, त्याच्यासाठी जाणारा काळ, कित्येक वर्ष, ही किंमत फार मोठी आहे. त्याच्यामुळे उद्योगामध्ये यशस्वी होण्यासाठी, यशाचा मार्ग सहज होण्यासाठी मेंटॉरिंग प्रोग्रामची आपल्याला गरज आहे. तुम्ही आपापल्या जागी यशस्वी आहातच, पण तुम्हाला जर का आणखीन यश मिळवायचं असेल, तुम्हाला यश मिळवण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर तुम्ही सॅटर्डे क्लबच्या मेंटॉरिंग प्रोग्रामचा नक्कीच विचार करू शकता. अधिकाधिक सक्सेस स्टोरीज तयार करून महाराष्ट्रातल्या तरुणांना उद्योग व्यवसायामध्ये येण्यासाठी प्रोत्साहित करणं हाच सॅटर्डे क्लबचा उद्देश आहे आणि तो या मेंटॉरिंग प्रोग्राममधून नक्की यशस्वी होईल असं मला वाटतं. धन्यवाद.